गालवीन नटली नवी ही पहाट, धगधगत्या उन्हा मंदी चैतन्याची वाट। फुलांची ती माळ सजली रांगोळीचा थाट, वसंताचा वारा भिनला आनंदाची लाट। मनात भरा सारा गोडवा नात्याचा, बाण मराठी हा उजळ माथ्याचा। जमली सारी पोर जोमान, उभारा र गुढी आला पाडव्याचा सण, उभारा र गुढी आला पाडव्याचा सण, उभारा र गुढी आला पाडव्याचा सण, उभारा र गुढी आला पाडव्याचा सण। चंद्रकोर कपाळीती कुंकण गोंधळी, नऊवारी घालून या गोरी मोरी झाली। चंद्रकोर कपाळीती कुंकण गोंधळी, नऊवारी घालून या गोरी मोरी झाली। कधी रांगडा सजला ढोल ताशा वाजला, हेटा बांधून या स्वॅग मराठ मोळा। जमली सारी पोरा जोमान, उभारा र गुढी आला पाडव्याचा सण, उभारा र गुढी आला पाडव्याचा सण, उभारा र गुढी आला पाडव्याचा सण, उभारा र गुढी आला पाडव्याचा सण। उभारून गुढी लुटू संस्काराचं वाण, वाढव तू गड्या रे मराठीची शान। पुढे नव्या संकल्पाची मराठी अस्मितेची, गरज काळाची जबान ती माणुसकीची। सण बोलण्याचा स्वर भोगीचा, आला आला ग सण नववर्षाचा। जमली सारी पोरा जोमान, उभारा र गुढी आला पाडव्याचा सण, उभारा र गुढी आला पाडव्याचा सण, उभारा र गुढी आला पाडव्याचा उभारा र गुढी आला पाडव्याचा पंख नवे गगन नवे नवी भरारी, दव भरल्या तृणाकुरा नवी थरारी। पंख नवे गगन नवे नवी भरारी, दव भरल्या तृणाकुरा नवी थरारी। सत्य शिवम सुंदरात सृष्टी नाहते, स्वर्ग जणू सौख्याचा उतरला इथे। हाय रे सूर जागली, हाय रे आय, हाय रे गीत जागते, हाय रे आय, तन मन आज भारले, हाय रे आय, हृदयी प्रार्थना घुमे, हाय रे आय, सदनी परमे
हृदयी प्रार्थना घुमे सदनी श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः अथ संवत्सर फलम प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होतात ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो सिंदूर वदन देव उत्कर्ष पावत आहे सर्व कार्याची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत मंगल स्नान म्हणजे अभ्यंग स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी स्त्रिया व मुले यांना वस्त्र अलंकाराने भूषित करून उत्साह करावा ज्योतिषाचा सत्कार करून त्याचकडून वर्षफळ श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मी म्हणजे संपत्ती प्राप्त होतात मिरे हिंग मीठ ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोग शांती होण्याकरिता भक्षण करावे पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे नाना प्रकारची गीते वाद्ये व पुण्य पुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते अग्रधान्येशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते मेघाधिपतींचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते रसाधिपतींचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते पाश्चात्य धान्याधिपतींचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफळ श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते ब्रह्मा विष्णू महेश रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करो वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फळ श्रवण करतात ते रोग दुःख व दारिद्र्य होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो चंद्र यशाची मंगळ ऐश्वर्याची बुध बुद्धीची गुराह गौरवाची व शुक्र कोमल वाणीची वाढ करो शनी अनंत व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करून तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मादेवाचे आयुष्य 100 वर्ष आहे त्यापैकी 50 वर्षे होऊन गेली सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 पळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली 4 युगे 1000 वेळा होऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात त्याची नावे स्वयंभुव 1 सरोचिष 2 उत्तम 3 तामस 4 रैवत 5 चाक्षुष 6 वैवस्वत 7 सावरणी 8 दक्ष सावरणी 9 ब्रह्म सावरणी 10 धर्म सावरणी 11 रुद्र सावरणी 12 देव सावरणी 13 इंद्र सावरणी 14 त्या एक एक म्हणून 71 महायुगे होतात एका महायुगाची वर्ष 43,20,000 इतके आहेत याप्रमाणे चाक्षुष पर्यंत होऊन गेले चालू असलेले वैवस्वत मन्वंतर 7वे आहे वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे कृतयुगाची वर्षे 17,28,000 त्रेतायुगाची वर्षे 12,96,000 द्वापारयुगाची वर्षे 8,64,000 सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे 4,32,000 कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर धर्मराज झाला त्याचा शक 3044 वर्षे दुसरा उज्जैनीत विक्रम झाला त्याचा शक 135 वर्ष
तिसरा पैठण येथे शालिवान त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरण नदीचे काठी विजयाभिनंदन होईल त्याचा शक 10,000 वर्षे. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल त्याचा शक 4 लक्ष वर्षे. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल त्याचा शक 821 वर्षे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,126 वर्षे मागे पडली व 4,26,874 वर्षे शिल्लक आहेत. या विश्वावसुनाम संवत्सरात पाऊस थोडा पडेल. विश्वावसुनाम संवत्सरे त्यात पाऊस थोडा पडेल. पिकांची आणेवारी कमी होईल. रोगराई वाढेल. धनसंपत्ती कमी होईल. राजादी फलांची व्यवस्था. राजाचे फल सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी. प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये. मेघाधिपतीचे फल बिहार व जबलपूरचे बाजूस तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस. धान्य स्वामीचे फल गुजरातमध्ये. आद्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी. रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग. अर्घेशाचे फल आंध्र प्रदेशात. सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये. नीरशेषाचे फल दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रमध्ये. राजा रवी असल्याने धान्य, फुले, फळे कमी पिकतील. चोरांची भीती वाढेल. पाणी कमी मिळेल. रोगराई वाढेल. मंत्री रवी आहे म्हणून पाणी आणि धान्य कमी मिळेल. महागाई वाढेल. रोगराई आणि चोर यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल. मेघाधिप रवी असल्याने पाऊस तुरळक पडेल. धान्य आणि फुले कमी मिळतील. चोर, उंदीर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. खरीपाचा स्वामी बुध असल्याने पाणी विपुल प्रमाणात मिळेल. धनधान्य आणि संपत्ती वाढेल. लोक सुखी व समाधान राहतील. रसांचा अधिपती शुक्र आहे म्हणून मीठ, ऊस, तीळ, जवस हे पदार्थ थोडे होतील. मात्र पाणी मुबलक मिळेल. रब्बीचा स्वामी चंद्र असल्याने पाऊस चांगला पडून दूध, फुले, फळे यांची समृद्धी होईल. लोकांची संपत्ती वाढेल. निरसांचा अधिपती बुध असल्याने पाचू वगैरे रत्ने व कडधान्ये विपुल होतील. आद्रा प्रवेश ज्येष्ठ कृष्ण 12 रविवार 22 जून 2025 रोजी सकाळी 6:19 वाजता सूर्य आद्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फळ लोकांमध्ये सुख समाधान वाढेल. जनावरांना त्रास होईल. रोगराई वाढेल. यावर्षी नीलक नावाचा मेघ असल्याने पाऊस चांगला पडून धनधान्य मुबलक होईल. लोक आनंदी राहतील. यावर्षी वासुकी नावाचा नाग असल्याने पर्जन्यमान चांगले राहील. पीक चांगल्या प्रकारे येतील. पशुपालक यम आहे म्हणून पाऊस कमी पडेल. गवत, चारा कमी होईल. जनावरांना उपद्रव होईल. लोक दुःखी होतील. मेघ निवास पर्यटाचे घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे. त्यामुळे पाऊस पुष्कळ पडेल. धनधान्याची समृद्धी होईल. यावर्षी 2 आडक म्हणजे पर्जन्यमान साधारण असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करील. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फळ मिळते. हे शुभकारक वर्षफल. संवत्सरांबाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति श्री संवत्सर फल संपूर्णम. श्री गजानन प्रणमस्तु. शुभम बोध पुंडली वरदार विठ्ठल. पुंडली ज्ञान तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. वीरेश्वर महाराज की जय. वांद्राई माते की जय. बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ. वांद्राई माते की जय. आला माझ्या खरी गुढी पाडवा. आला माझ्या खरी गुढी पाडवा. सप्तरंगात न्हाऊन आला. सप्तरंगात न्हाऊन आला. आला माझ्या खरी गुढी पाडवा. आला माझ्या खरी गुढी पाडवा. मंद चांदणे धुंद श्वास हा मी तर त्यात भिजावे. मंद चांदणे धुंद श्वास हा मी तर त्यात भिजावे.
जन्म जन्म रे तुझ्या संगती एक रूप मी भावे. प्रीत नयनी वसे लाज गाली हसे. प्रीत नयनी वसे लाज गाली हसे. केशरी चंद्रकोर कपाळी लावा. केशरी चंद्रकोर कपाळी लावा. आला माझ्या घरी गुढी पाडवा. आला माझ्या घरी गुढी पाडवा.